नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गुड्डूने नंदिनीचा गैरसमज दूर केलेला असतो। तर सोशल मीडियावरती जी व्हिडिओ व्हायरल झालेली असते ती व्हिडिओ जीवाने नसून गुड्डूने अपलोड केलेली असते। या गोष्टीचा खुलासा गुड्डूने नंदिनीसमोर केलेला असतो। माझी नोकरी जाऊ नये म्हणून जीवा दादाने स्वतःचं नाव घेतलं, माझं नाही, आणि त्यामुळे आता मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे असं म्हणत इथे आता गुड्डूने व्हिडिओचा खुलासा केलेला असतो। तेव्हा नंदिनीच्या मनामध्ये जीवाबद्दल असलेला राग आणि गैरसमज दोन्हीसुद्धा बाजूला झालेले असतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जीवाने आता नंदिनी खातर प्रॉन्स खाल्लेले असतात। त्याची ॲलर्जी असल्यामुळे जीवाच्या पोटात दुखत असतं आणि तेव्हा नंदिनी डार्लिंगमधून जीवाला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि त्याचा जीव वाचवते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे संक्रांतीच्या दिवशी जीवाने आता नंदिनीला खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं। त्याने आजूबाजूच्या बायकांना हळदी कुंकूसाठी बोलावलेलं असतं, जेणेकरून लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नंदिनीची खूप छान पद्धतीने पार पडावी असं जीवाला वाटत असतं। आणि म्हणूनच एक चांगला नवरा म्हणून तो आजूबाजूच्या बायकांना स्वतः जाऊन आमंत्रण देतो आणि इथे हळदी कुंकू साजरं करायला सांगतो। ही गोष्ट आता नंदिनीला खूपच जास्त आवडलेली असते, पण नंदिनीच्या बाबांना, धनंजय काकांना मात्र हे मान्य होत नाही। ते म्हणत असतात की हा घोडा आपल्या घरामध्ये येऊन इथे हळदी कुंकू साजरी करतोय, याची हिंमत कशी झाली हे सगळं करायची। तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा मी मान्य करते की ते चुकले, पण हे सगळं ते कुणासाठी करतायत बाबा? माझ्यासाठीच करतायत ना, आणि त्यासाठी ते चुकले, त्यासाठी त्यांनी माझी किती वेळा माफी मागितली आणि मी सुद्धा आता मनातून ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करते। तेव्हा तिचे बाबा म्हणतात की तू का त्याची बाजू घेऊन बोलतेस, आणि तो तुझी माफी मागतोय ते त्याने मागितलीच पाहिजे, कारण त्याने चूकच तेवढी मोठी केली। मग त्यासाठी त्याने जर माफी मागितली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे किंवा तो काहीतरी मोठं काहीतरी करतोय असं मला तरी वाटत नाही। त्या घोड्याला सांग, माझ्या परवानगीशिवाय या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही आणि स्वतःचं घर समजून वावरायची तर मुळीच गरज नाही आहे। तिकडे बाहेर रिक्षामध्ये राहतोय ना, त्याला तसंच राहायला सांग। तर प्रेक्षकांनो, याच्यावरून एक गोष्ट दिसून येते, नंदिनी जरी जीवावरती रागवली असली तरीसुद्धा तिच्या नवऱ्याचा कुणी जर अपमान केला, त्याला कुणी जर वाईट साईड बोललं तर ते नंदिनीला सहन होत नाही आहे। आणि जीवा हे सगळं कुणासाठी ऐकतोय प्रेक्षकांनो? इथे आता देशमुखांचा मुलगा तो एका रिक्षामध्ये राहतोय, बाहेर थंडीमध्ये राहतोय, फक्त आपल्या प्रेमासाठी, नंदिनीसाठी। आता नंदिनीसुद्धा खरं तर राग सोडायला हवा, पण नंदिनी काही अजून राग सोडायला तयार नाही आहे। पण एका बाजूला तिच्या मनामध्ये जीवाबद्दलचं जे प्रेम आहे ते कुठे ना कुठेतरी सतत तिच्या बोलण्यातून दिसून येत असतं। तिचे बाबा जेव्हा जीवाला वाईट साईड बोलतात तेव्हा नंदिनी जीवाची बाजू घेऊन तिच्या बाबांना शांत करण्याचा प्रयत्न करतच असते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे नंदिनीला राग आलेला असतो, कारण का जीवा जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा पाणी गेल्यानंतर नंदिनी बाल्टीमध्ये पाणी आणते आणि ते जीवाच्या अंगावरती वरून गॅलरीमधून खाली ओतत असते आणि त्यामुळे जीवाने आंघोळ तरी केलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, ही व्हिडिओ आता गुड्डूने केलेली असते, व्हिडिओ गुड्डूने काढलेली असते आणि ती सोशल मीडियावरती अपलोड केलेली असते। तेव्हा जीवाला माहितीच नसतं की हे कारस्थान गुड्डूने केलं आहे। तेव्हा सोशल मीडियावरती ती व्हिडिओ आता हवी तेवढी व्हायरल झालेली असते। नंदिनीला वाटतं काय की हे कारस्थान जीवानेच केलं आहे, कारण का जीवा इथे व्लॉग्स वगैरे बनवतोय ना, लोकांना त्याच्या प्रेमाबद्दल सांगतोय, आणि नंदिनी ये ना म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी कॉमेंट करा आणि माझ्या नंदिनीला, माझ्या इथे चकाचक बाईला माझ्याबरोबर लवकरात लवकर घरी यायला सांगा, असं इथे जीवाचं म्हणणं आहे। तेव्हा इथे जीवानेच हा व्हिडिओ व्हायरल केला असेल। तेव्हा नंदिनी रागवते त्याच्यावरती आणि त्याला म्हणत असते की तुमची एवढी हिंमत, मी तुम्हाला इतकी मदत केली, पाणी गेलं होतं म्हणून मी तुम्हाला पाणी दिलं अंघोळ करण्यासाठी, आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ तयार केलात आणि तो सोशल मीडियावरती अपलोड केलात आणि लोक त्याची मज्जा घेत आहेत। तुम्ही हे अजिबात चांगलं केलेलं नाही आहे जीवा। तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी
अगं ऐकून तरी घे ना माझं. नंदिनी म्हणते, मला अजिबात तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे जीवा. तुम्ही पुन्हा माझा विश्वासघात केलात. माझं मन तुम्ही नाराज करून टाकलत. मला तुमचं तोंड बघायची सुद्धा अजिबात इच्छा नाही आहे. तुम्ही चालते वा इथून, निघून जा. मला तुमचं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, खोटं बोलू नका, तुम्हीच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तेव्हा इथे गुड्डू आता घाबरतो. गुड्डूची नोकरी जाईल असं त्याला वाटत असतं आणि जीवासुद्धा गुड्डूसाठी गप्प बसतो. तो म्हणतो की हो, हा व्हिडिओ मीच व्हायरल केलेला आहे, मीच अपलोड केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुड्डू गप्प बसतो आणि जीवाने गुड्डूची नोकरी वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. नंदिनी रागावून निघून जाते. तेव्हा गुड्डू इथे जीवाची माफी मागतो आणि म्हणतो की मला माफ करा जीवा दादा, मला माफ करा. मी हे सगळं तुमच्या चांगल्यासाठी केलं होतं, पण इथे भाऊजीला इतका राग येईल असं मला वाटलं नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी आता जीवावरती रागवलेली असते. ती काही बोलायला तयार नसते. तेव्हा जीवा पुन्हा ब्लॉग तयार करतो आणि म्हणतो की मला माफ करा, त्या व्हिडिओमुळे माझी चकाचक बाई माझ्यावरती रागवले. यापुढे मी आता व्हिडिओ अपलोड करेन की नाही काही सांगता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुड्डूला बघवत नसतं की नंदिनी जीवाबरोबर बोलत नाही आहे. ती बाहेरसुद्धा अजिबात गॅलरीमध्ये उभीसुद्धा राहत नाही. जीवा दिवसभर तिला शोधत असतो, पण ती बाहेर येत नाही. गुड्डूला जीवाचे हे दुःख बघवत नाही आणि आता गुड्डू म्हणतो की मलाच काहीतरी केलं पाहिजे, जीवा दादांची मला मदत केली पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गुड्डू आता नंदिनीला भेटायला जातो आणि म्हणतो की नंदिनी भाऊजी, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं? तुम्ही जर जीवाची बाजू घेऊन माझ्याशी काही बोलायला आला असाल ना गुड्डूजी, तर मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तेव्हा गुड्डू म्हणतो, नाही नाही, तुम्हाला सॉरी म्हणायला आलो आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, का सॉरी म्हणायला का? तेव्हा गुड्डू म्हणत असतो की तुम्ही सोशल मीडियावरती जो व्हिडिओ बघितला, ज्याच्यामध्ये जीवादादा आंघोळ करतायत आणि तुम्ही वरतून पाणी टाकताय, तो व्हिडिओ जीवादादांनी बनवलाच नाही आहे. ते तर आंघोळ करत होते ना. तेव्हा नंदिनी म्हणते, मग कुणी बनवला? तुम्ही? तेव्हा गुड्डू म्हणतो, हो, तो व्हिडिओ मीच बनवला होता आणि दारूच्या नशेमध्ये मी दुसरा व्हिडिओ अपलोड करायच्या ऐवजी तोच व्हिडिओ अपलोड केला. त्यासाठी खरंच सॉरी. जीवादादांनी तुम्हाला खोटं सांगितलं की त्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला आहे. माझी नोकरी वाचवण्यासाठी ते खोटं बोलले. जीवादादा खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही हवं तर मला मारा, मला नोकरीवरून काढून टाका, पण जीवादादांशी बोला. त्यांनी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे. तुम्ही मला नोकरीवरून काढून टाकले ना तरीसुद्धा चालेल, पण जीवादादांशी तुम्ही चुकीचं वागू नका. त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी ते काय काय करतायत ना हे मी माझ्या डोळ्याने बघतोय. प्लीज मला माफ करा. तो व्हिडिओ मी हवं तर काढून टाकतो, पण तुम्ही जीवादादांशी बोला. जीवादादांची काही चूक नाही आहे. मी माझ्या इथे बायकोची शपथ घेऊन सांगतो की त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे. ते माझ्यासाठी खोटं बोलले, माझी नोकरी वाचवण्यासाठी. तेव्हा नंदिनीला कळतं की जीवा किती मोठ्या मनाचं आहे. म्हणजे इथे त्याच्यावरती मी रागवले, त्याला इथून जायला सांगितलं, पण तरीसुद्धा त्याने इथे गुड्डूचं नाव नाही घेतलं, कारण रागाच्या भरामध्ये बाबा किंवा मी गुड्डूला नोकरीवरून काढून टाकू म्हणून. तेव्हा इथे जीवाला किती लोकांची माया आहे, त्यांच्याबद्दल प्रेम आहे, जिव्हाळा आहे, हे त्याला कळलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी राग सोडते आणि त्यासाठी आता छान असे ताजे ताजे प्रॉन्स घेते आणि ते प्रॉन्स तिने आता बनवलेले असतात. तिला असं वाटतं की जीवाला प्रॉन्स खूपच जास्त आवडतील आणि म्हणून तिने सगळ्यांसाठी प्रॉन्स बनवलेले असतात, प्रॉन्स राईस. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला जेवण दिल्यानंतर जीवासुद्धा ते प्रॉन्स बघतो आणि नंदिनीने इतकं प्रेमाने दिलं आहे म्हणून तो ते खातो. आता नंदिनीला माहिती नसतं की जीवाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. तिला असं वाटतं की तो नॉनव्हेज खातो तर त्याला प्रॉन्ससुद्धा आवडतील आणि म्हणून तिने त्याच्यासाठी प्रॉन्स बनवलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी त्याला प्रॉन्स देते आणि तिच्या प्रेमाखातीर इथे आता जीवा काहीही न बोलता त्याने ते प्रॉन्स आता खाल्लेले असतात. तेव्हा जीवाला त्याची ॲलर्जी असते, त्याच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते. त्यामुळे इथे जीवाला झालेला त्रास नंदिनीला बघवत नाही. नंदिनी म्हणत असते, काय झालं? गुड्डू आता जातो आणि जोरजोरात म्हणतो की नंदिनी भाऊजी खाली या, नंदिनी भाऊजी खाली या. नंदिनी म्हणते, काय झालं गुड्डू? तिला वाटतं की जीवा नाटकं करतोय. तेव्हा इथे गुड्डू म्हणत असतो की जीवा दादाची तब्येत बिघडलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये दुखतंय, त्यांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी धावत पडते. त्यांनी म्हणते, जा बाहेर जा, लवकर रिक्षा थांबवा. तेव्हा गुड्डू रिक्षा थांबवायला जातो, पण एकसुद्धा रिक्षा आता थांबत नसते. रात्र झालेली असते, सगळे रिक्षावाले निघून जात असतात आपापल्या घरी. आणि इथे जेवून वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते.
त्याला इथे फूड पॉयझनिंगसारखं पोटामध्ये दुखतं, त्याला एलर्जी असते हे तो नंतर सांगतो की मला प्रॉन्सची एलर्जी आहे, माझ्या पोटामध्ये दुखतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की जीवा, तुम्हाला जर प्रॉन्सची एलर्जी होती तर तुम्ही मला सांगायचं ना, कशाला तुम्ही प्रॉन्स खाल्लेत, मी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी बनवलं होतंस आणि मी खाल्लं नसतं तर तुला वाईट वाटलं असतं ना, म्हणून ते मी खाल्लं. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही पण ना. तेवढ्यात गुड्डू येतो आणि म्हणतो, भाऊजी एकसुद्धा रिक्षा थांबत नाही आहे, काय करायचं, रिक्षा कुठलीही थांबत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काही हरकत नाही, रिक्षा नाही थांबत आहे ना, आपली डार्लिंग आहे ना, मी जीवांना डार्लिंगमधून हॉस्पिटलला घेऊन जाईल. आत्तापर्यंत लोकांनी जीवाचं प्रेम बघितलं, पण आता सर्व लोक इथे नंदिनीचं वेडेपणा बघतील, नंदिनीचं वेडं प्रेम बघतील. आणि तेव्हा इथे नंदिनी आता गुड्डूला मदतीला घेऊन जीवाला रिक्षामध्ये ठेवते, म्हणजे डार्लिंगमध्ये, आणि इथे नंदिनी स्वतः ती डार्लिंग चालवते आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. सिटी हॉस्पिटलला नेल्यानंतर ती त्याला लगेचच रिक्षातून बाहेर काढते आणि म्हणते की लवकरात लवकर एमर्जन्सीमध्ये घ्या, त्यांना प्रॉन्सची एलर्जी आहे, त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो आहे, प्लीज तुम्ही लवकर त्यांना ट्रीट करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाला योग्य वेळेवरती हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे लगेचच उपचार सुरू होतात. त्याला इथे व्यवस्थित आता ट्रीटमेंट मिळाल्यानंतर त्याच्या पोटात दुखणं हे बंद होतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने डार्लिंगमध्ये त्याला टाकून जीवाला स्वतः डार्लिंग चालवत ती हॉस्पिटलपर्यंत आलेली असते. आणि तेव्हा इथे आता तो सुद्धा ब्लॉग तयार केलेला असतो गुड्डूने. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी इथे गाडी चालवते, रिक्षा चालवते आणि त्याच्यातून तिने जीवाला हॉस्पिटलला आणलेला आहे. तेव्हा इथे गुड्डूला तर खूपच छान वाटतं, पण लोकंसुद्धा नंदिनी आणि जीवाचं कौतुक करत असतात आणि नंदिनी ये ना म्हणून सगळेजण आता कमेंट बॉक्स भरून ठेवतात. तर अशा रीतीने इथे आता जीवाबद्दल असलेला मनामध्ये गैरसमज नंदिनीच्या दूर झालेला असतो. व्हिडिओ जीवाने नाही तर गुड्डूने व्हायरल केलेला असतो, अपलोड केलेला असतो. आणि त्यानंतरला प्रॉन्सची ॲलर्जी असूनसुद्धा जीवाने फक्त नंदिनीसाठी ते खाल्लेले असतात, पण त्याला एलर्जी असल्यामुळे नंदिनीसुद्धा जीवाची बाजी लावत डार्लिंग स्वतः चालवत ती हॉस्पिटलपर्यंत आता जीवाला घेऊन जाते आणि त्याचा जीव अगदी सुखरूपरित्या वाचवते.